मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आता सुट्टीमध्ये छोट्यांसाठी मी कुरकुरे बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून. तांदळाचं पीठ असतं की नाही आपलं नेहमीचं भाकरीचं वगैरे ते. त्यासाठी साहित्य काही जास्त लागत नाही मैत्रिणींनो. बघा, आपलं हे चवीप्रमाणे मीठ, नंतर चिली फ्लेक्स थोडेसे घालायचे, तिखट लागतील ना, थोडे छान टेस्टी लागतील, आणि काळे तीळ. एवढंच साहित्य बघा, काळे तीळ आणि मीठ. आता आपण काय करायचं, हे पीठ ना थंडच पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. त्याच्या गाठी न होता ते थंड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. आता मी हे थंड पाण्यामध्ये एकसारखं भिजवून घेते. जाड बुडाच्या पातेल्यामध्ये हे बनवायचं. मैत्रिणींनो, तर बघा, आता अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची. असं पातळ पीठ करायचं आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं ते. बघा, तर मी आता काय केलं, माझ्याकडे एक छोटं भांडं आहे ना, मोठं भांडं नाही आहे, म्हणून मी काय केलं, त्याचे 2 पार्ट केले आणि दोन्ही भांड्यामध्ये मी ते शिजवून घेते. आता असं थोडं शिजत आलं की त्यामध्ये गरम पाणी टाका. सख्यानो, बघा, हे असं आता शिजत पीठ येतं, पण त्याला असं सारखं कंटिन्यू हलवलं पाहिजे. कंटिन्युअसली तुम्ही हलवा असं, म्हणजे ते चांगलं एकजीव शिजलं जातं. बघा, आणि आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, ते घट्ट असं करायचं. आणि पिशवीतून आपल्याला त्याचे ते चिप्स पाडायचे, कुरकुरे पाडायचे. मैत्रिणींनो, बघा, हे आता पीठ तयार झालं आहे आपलं शिजून. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे आपलं ते
चांगले येतात कुरकुरे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. 2 पाट केलेत ना म्हणून. काळे तीळ आणि चिली फ्लेक्स थोडे. खूप छान कलर येईल नाही का. आता हे थंड होईल की आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमधून हे कुरकुरे काढायला घ्यायचे. खूप सुंदर होतात मैत्रिणींना, नक्की करा हे. आणि खूप कमी खर्चाचं त्या साहित्यात होणारं आहे म्हणून नाही का. आता हे थंड होते. थंड झालं की आपण कुरकुरे पाडायला घेऊ. आता ह्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे साहित्य टाकूया. छोटं भांडं असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम. बघा हे पण झालेलं आहे. नंतर मीठ थोडं टाकून बघा. वाटलं तर मग टाका थोडंसं. फारसं नाही लागत. बरोबर आहे. मीठ थोडंसं ह्या पार्टमध्ये टाकलं पाहिजे. असं चांगलं गरगरा हलवलं पाहिजे म्हणजे मिक्स होणार ते पिठामध्ये टाकलेलं साहित्य. आता पिशवीला एक कॉर्नरला छोटासा होल पाडायचा आणि त्याने करून घेऊया. खूप पटपट होतात, खूप पटपट. आणि असे छान सुकतात पण पटकन. सुकले की थोडे थोडे बच्चे कंपनीला खायला द्यायचे डिशमध्ये. टिफिनला 12 महिने तुम्ही थोडं कमी वाटतं टाकून बघा. प्रमाणाप्रमाणे टाका. मी थोडंसं चाकून पाहिलं. थोडंसं अळणी लागलं मला. बघा कन्सिस्टन्सी खूप छान झाली आहे पिठाची. मी थंड करते थोडंसं आणि साईड बाय साईड पाडायला घेते. कुरकुरे दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो तर बघा आता हे आपण असं पिशवीला छोटंसं होल पडलेलं आहे पिशवीमध्ये आणि त्याच्यामध्ये हे बॅटर भरून हे असे आपण कुरकुरे पाडायचे. काहीच नाही करायचं, फक्त ओढत न्यायचं. तुमच्याकडे जर पॉट असेल तुम्ही अगदी जवळ पण टाकू शकता. सुकल्यावर ते होणारच आहेत ना. बघा
सगळ्यांनो बघा, आपले हे आता असे तांदळाचे कुरकुरे अर्धवट सुकलेले आहेत. हे असे ताटामध्ये वगैरे असे टाकायचे आणि नंतर मग ह्याला 2 दिवस लागणार ना सुकायला. आता उन्हाचं प्रमाण पण कमी झालं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. नाही तर हे एका दिवसात सुकतात. मग आता हे आपण असे पंख्याखाली ठेवलेले आहे. तर हे आता सुकले की मग मी टाकतानाच छोटे छोटे तुकडे टाकले, काही मोठे मोठे, त्याचे 2 तुकडे करायचे. अशा प्रकारे हे आपले तांदळाचे कुरकुरे छोटे कंपनीसाठी. तर तुम्ही नक्की बनवा सख्यानो आणि सुट्टीमध्ये मुलांना खायला द्या. ते आता काल केलेले हे आज बघा पटकन सुकले. तर आता बघा हे असे होतात. लांब लांब असले ना तर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे. टाकताना आपण लांब लांबच टाकतो की नाही. मग ते असे अर्धे अर्धेवट तुकडे करायचे त्याचे आणि असे तुकडे मग आपल्याला तळायला जरा बरे पडतात. आणि काय करा माहिती आहे सगळ्यांना, जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा थोडी जाड शेव पकडा. म्हणजे पिशवीला जे होल पाडू ना आपण ते थोडंसं जाड धरा. त्यामुळे सुकल्यानंतर ताटाभरच्या किंवा पाटावर लाकडाच्या एखाद्या खळकटावर तर ते पटकन निघतं. पातळ केलं तर जरा निघायला मुश्किल होतं. चला तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते थोडेसे. सख्यानो बघा, आता हे मी ना थोडेसे ट्रायलसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलेले आहेत ते कुरकुरे. बघा काय सुंदर आलेत ना, छान आलेत. बघा किती छान फुललेत ना, एकदम ताजे ताजे. मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला दुसरी बॅच टाकून दाखवते. खूप छान होतात ते. मध्यम गॅसवर तळायचे.